कारण ज्या ठसक्यात त्यांनी तो परफॉर्मन्स निभावला तिथं विठ्ठल सुद्धा बिचारा क्षणभर भांबावला आणि थांबला आणि म्हणाला की ठीक आहे, आता तुम्ही जरा विठ्ठूबाई माझ्याऐवजी जरा रखुमाईचंच भजन होऊ द्या. आता पुढे या सगळ्या रखुमायांनाच विचारू, आता कोणतं भजन? अगो बाई, ऋणुझुणू का? बरोबर. आता या सगळ्या मिळून, सगळ्या भ्रमरा मिळून ऋणुझुणू करणार आहेत. आपण हे सुंदर असा अभंग त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. या आहेत आपल्या मैत्रिणी अन्वी, वेदांगी, निर्वी आणि ओजस्विनी. आणि अतिशय प्रसिद्ध असा अभंग ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, एक सुंदर असं सत्य त्या अभंगातून व्यक्त झालेलं आहे. ऐकूया तितक्याच गोड स्वरातून. क्या बात आहे. उत्तरोत्तर मैफिल रंगत जाते. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जसं जसं आता मला वाटतं संध्याकाळ होऊन आपण आता मावळतीकडे झुकतोय, तसं तसं या कलाकार मंडळींचा ना आवाज आता छान तापायला लागलाय. ते जसं शिक्षक असतात की ते सारे गम सुरावट लावून आरोह अवरोह घेऊन विद्यार्थ्यांची सुंदर अशी तयारी करून घेतात आणि ते त्यांच्या भाषेमध्ये म्हणतात की आवाज एकदा तापला ना की तो खूप छान लागतो. तसा ह्या मंडळींचा आवाज आता लागला आहे. आणि मला वाटतं पुढची फलटण किंवा पुढची फळी आता इथं आलेली आहे. आपलं कोणतं गाणं? वैष्णव जनतो. वैष्णव जनतो हे सादर करण्यासाठी आता आपल्यासमोर आलेले आहेत रीती, भाग्यश्री, पूजा आणि सुजाता. ऐकूया एक सुंदरसं भजन. वैष्णव जनतो तेने कहीजे पीर पराई जाने रे. वैष्णव जनतो तेने कहीजे पीर पराई जाने रे. पर दुखे उपकार करे तोय, पर दुखे
अतिशय सुंदर आवाजामध्ये हे भजन तितकंच तन्मय आपल्याला करून गेलं आणि त्याच आता पुढच्या फळीचा परफॉर्मन्स आता सादर होतोय. मला वाटतं शेवटचं गाणं, शेवटच्या आधीचं एक गाणं ना, गोपाला, हे सादर करण्यासाठी आता आपल्या समोर येत आहे सुजाता, भाग्यश्री, रुचिरा आणि सोनल. ऐकूया एक सुंदरसं भजन यांच्या गोड अशा वाणीतून, गोपाला. गो